वास्तुदोष आणि त्यावरील उपाय. 1. उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे, म्हणजे आर्थिक, मानसिक, शारीरिक प्रगती चांगली होते. नंबर 2. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा, म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल. 3. बेडसमोर आरसा अथवा आरशाचे कपाट ठेवू नये, त्यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते व आजार वाढतात. मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 4. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये. बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. 5. घरामध्ये सुखसमृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे, फुटलेली खेळणी, तुटलेली फर्निचर इत्यादी वस्तू ठेवू नयेत. भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये ठेवू नये. 6. झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा, म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर्य चांगले मिळते. घरातील वय वर्ष 25 ते 60 असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे. उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते, त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे. 7. घरामध्ये अडगळ, भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणं म्हणजे आपणच आपली प्रगती थांबवण्यासारखे आहे. 8. घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात. 9. नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहून घर विकत घ्यावे, म्हणजे घरामध्ये सुखसमृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते. 10. नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा, म्हणजे घराच्या दरवाजातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी. 11. नवीन घर घेताना दक्षिण, पश्चिम, नैऋत्य आणि आग्नेय या दिशातून येणारे दरवाजे टाळावेत. 12. भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजेच लकी ट्री ठेवावा. 13. घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसवणे महत्त्वाचे असते. 14. घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले, पाने, सुकलेली तोरणे काढून टाकावीत, म्हणजेच घरामध्ये शुभ ऊर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाही. 15. घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे ही उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावीत, म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व उत्तर या शुभ दिशांनी होते. 16. घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर्स ही उत्तर पूर्व भिंतीवर लावावीत, म्हणजेच कॅलेंडरकडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते. 17. कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे, म्हणजे आपले काम वेळेत आणि विना अडथळा पार पडते. 18. झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये, त्यामुळे आजारपण वाढते आणि माणूस कर्जबाजारी होतो. 19. घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये. ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी, म्हणजेच घरामध्ये शांतता राहते. 20. सुखसमृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर बालाजीचा फोटो लावावा. 21. बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती, फोटो असू नयेत. लाल, काळा, मरून हे 3 कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत, यामुळे घरामध्ये सुखसमृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात. 22. झोपताना बेड स्विच बोर्ड पाशी येऊ नये, त्यामुळे निद्रानासेत अडथळा येऊ शकतो. 23. घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक असते. 24. दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्नहर्त्याची म्हणजेच गणपतीची टाईल्स लावणे आवश्यक आहे. 25. घराच्या प्रत्येक रूममध्ये खडे मिठाचा बाऊल ठेवणे. 26. आठवड्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे, यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी राहते. 27. मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे. 28.
मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवावे.